कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. सर्वांच्या नावाने आलेलं गिफ्ट सर्वांच्या हातात होतं, पण तरीही ते सर्वांना उघडून द्यायचं की नाही या विचारात आजी आणि प्रथमेश एकमेकांकडे बघत होते. उगाच भीती वाटत होती. त्यात काही त्रासदायक असलं तर किंवा अजून काही नसेल ना. यांच्या हातात असलेल्या वस्तू खोलून बघण्यापासून अडवायचं तरी कसं हे सुद्धा त्या दोघांना कळत नव्हतं. आज घरी आलेले गिफ्ट्स मीच पाठवले आहेत. प्रत्येकाला आपापल्या रूममध्ये जाऊन ते खोलायला सांग. प्रथमेशच्या फोनवर कुणालचा मेसेज झळकला तसाच तो निवांत झाला. मी सर्वात मोठा आहे. सर्वात आधी गिफ्ट मी खोलणार. माझं झालं की मी तुम्हाला सांगून नंतरच तुम्ही खोलायचे. आजींना नजरेनेच आश्वासत करत त्याने सर्वांना सांगितलं. इतका वेळ तो विचारात हरवला होता, त्यामुळे आजूबाजूला चालू असलेली मस्ती त्याच्या लक्षात आली नव्हती. पण आता मात्र निवांत झाल्यावर तो सर्वांच्या मध्येच उतरला होता. त्या सर्वांना असं मस्ती करताना बघून आजी सुखावल्या होत्या. आला मोठा सांगणारा, गप्प बस. नाही तर तुझं गिफ्ट तुला सुद्धा उघडायला मिळणार नाही, समजलं. मधू बोलली तसाच त्याने तिच्या हातातलं गिफ्ट खेचून घेतलं. त्या दोघांची गिफ्टवरून तिकडेच भांडणं चालू झाली. काय चालू आहे हा बघा. तुम्हाला तुमचे गिफ्ट नको असतील तर सांगा, मला पाठवलेलं गिफ्ट मी खोलते. सुवर्णा, केतनची म्हणजे मॉम बोलल्या. तसंच सर्व वानरसेना त्यांच्याकडे रागातच बघू लागली. त्या मात्र सर्वांना उडवून लावत आपलं गिफ्ट घेऊन रूममध्ये निघून गेल्या. काकी नाही, हा तू असं नाही करू शकत. तारासुरात वानरसेना ओरडली, पण सुवर्णाने त्यांना हात झटकून उडवून लावलं. आजी मात्र त्यांची मस्ती बघून गालातच हसत होत्या. मी चाललो बोलत एक एक जण उभे राहून निघाले होते. थांबा, स्नेहा ओरडली. तसे सर्व जागेवर स्टॅच्यू बनून उभे राहिले, अगदी सुवर्ण काकीसुद्धा. कोणीही कुठेही जाणार नाही. सर्व इथेच गिफ्ट उघडून बघतील. तुम्ही धावत येऊ शकता आणि धावत जाऊसुद्धा शकता. मी नाही ना जाऊ शकत किंवा येऊसुद्धा शकत, तर तुम्ही कोणीच कुठे जाणार नाही, हा समजलं. सर्वांनी इथेच बसून गिफ्ट खोलायचे, कडक शब्दात स्नेहाने सांगितलं. तसे सर्वच एकमेकांकडे बघू लागले. इथे गिफ्ट खोलणं म्हणजे कुणालचं न ऐकल्यासारखं होणं होतं. पण फक्त एका क्षणाला सर्वांनी एकमेकांकडे बघितलं आणि अगदी पुढच्या क्षणाला तो पूर्ण बंगलादार त्यांच्या आवाजाने दुमदुमला. एकच कल्ला सुरू झालेला सर्वांचा. अगदी सर्वच कानावर हात घेऊन ओरडत होते. शेवटी आजी सर्वांना ओरडल्या तेव्हा कुठे सर्वजण शांत झाले. प्रश्न गिफ्टचा होता. इथे थोडं ना कुणालचं ऐकायचं होतं. 1, 2, 3च्या काउंटवर सर्वांमध्ये गिफ्ट ओपन करण्याची रेसची लागली होती. ते गिफ्ट खोलणार इतक्यात काया आणि तिचे घरचे सर्वच तिकडे हजर झाले. कविता, दामोदरराव, तुम्ही असं अचानक? आजींनी काळजीने विचारलं. माफ करा, असं अचानक आलो, पण राहवलंच नाही इथे आल्याशिवाय. दामोदरराव हसतच बोलले. अरे, तुमची गिफ्ट्स अजून पॅकच आहेत का? ओपन करा, पटापट ओपन करा, कायाने सांगितलं. त्यांना इथे आल्याला बघून सर्वांचेच हात थांबले होते. ते पुन्हा गिफ्ट खोलण्यात व्यस्त झाले. आता तर जास्तच उत्सुकता लागली होती त्या गिफ्ट्स खोलण्याची. मी जिंकलो. प्रथमेश अगदी उडी मारूनच ओपन केलेलं गिफ्ट दाखवत बोलला. एक सेकंड, मानवसुद्धा ओरडलाच. ए ही चिटिंग आहे. माझ्या गिफ्टला जास्त सेलोटेप होत्या. स्नेहा आणि पाठोपाठ मधू चिडतच बोलल्या. तसे सर्वच त्यांना बघून हसायला लागले. त्या दोघी मात्र गाल फुगूनच बसल्या होत्या. आता गिफ्ट बघा काय आहेत ते, काय उत्साहात बोलली. तसे प्रथमेशने नजरेनेच तिला काय म्हणून विचारलं, पण तिने सुद्धा नजरेनेच तूच बघ असं खुणावलं होतं. प्रत्येकाच्या गिफ्टमध्ये आत एक कार्ड होतं, ज्यावर त्याचं नातं लिहिलं होतं. स्नेहा, तारा, रिद्धी आणि माधूच्या कार्डवर मी आत्या होणार असं लिहिलं होतं, तर प्रथमेश, केतन आणि कार्तिकच्या गिफ्टवर मी काका होणार असं लिहिलं होतं. आजींच्या गिफ्टवर मी पणजी होणार असं लिहिलं होतं, तर मोठ्यांच्या गिफ्टवर मी आजी होणार असं आणि मी आजोबा होणार असं सुद्धा लिहिलं होतं. तर प्रेक्षकांनो, अनपेक्षितपणे इकडे कुणाल आणि पिया आईबाबा होणार आहेत ही गोष्ट त्यांनी सांगितलेली असते. त्या कार्डसोबत प्रत्येकाला त्याने मागितलेल्या वस्तू होत्या, पण त्याकडे आज कोणाचंच लक्ष नव्हतं. प्रत्येकजण डोळ्यात प्रश्न घेऊन त्या कार्डकडे बघत होता. बाकीच्या गिफ्टची तर रास अगदी मधोमध पडली होती आणि आता प्रत्येकाच्या हातात फक्त कार्ड होतं. हां, आहे कुठे? हे असं सांगतात का? स्नेहा चिडली होती. खूप खुश होते सर्वच, पण हे दोघे अजून समोर आले नव्हते. त्यामुळे तिने आपला राग अभिव्यक्त केला. नाव मी ठेवणार, माधू उठूनच बोलली. प्रथमेश म्हणतो, तू कुणालला फोन लाव. आजी कसंबसं बोलल्या. सुकन्या ताई तर
तो कार्ड हातात घेऊन शांत बसल्या होत्या. स्नेहाची बातमी समजली तेव्हासुद्धा त्यांची अशीच काहीशी अवस्था झालेली. आणि आजही दुधावरची साय बघून जो आनंद मिळतो तो काही औरच असतो. कविताताईंची अवस्था काही वेगळीच होती. डोळे तर त्यांचेसुद्धा पाणावले होते. पियाला कधी बघते असं झालं होतं, म्हणून थेट त्या निघून आल्या होत्या इथे. ती इथे नाही माहीत असतानाही तो फोन नाही उचलत. प्रथमेशने सांगितलं तसे सर्व त्याच्याकडे रागातच बघू लागले. तो मात्र कंटिन्यू त्याला फोन लावतच होता. फोन लाव आणि त्याला इथे बोलावून घे. उगाच तिकडे खाण्यापिण्याचे हाल होत असतील. सुवर्णाताईसुद्धा आता काळजीनेच बोलल्या. तसे प्रथमेशने फक्त मान हलवली. प्रथमेश कुणालला कंटिन्यू फोन लावतच होता, तर केतनने पियाला फोन लावणं सुरू केलेलं. पण दोघेही फोन उचलत नव्हते. दोघे फोन उचलत नव्हते म्हणून आता सर्वांनाच त्यांची काळजी वाटू लागली होती. ते दोघे आता समोर आले ना तर त्यांना सोडणार नाही. स्नेहा चिडूनच बोलली. काय करणार? कुणालचा आवाज आला तसे सर्वच त्या दिशेने बघू लागले. पिया आणि कुणाल दरवाजातच उभे होते. तू बोलू नकोस माझ्याशी, मी बोलणार नाहीये तुझ्याशी, स्नेहाने तिकडे बघूनच चिडून सांगितलं. बाकीच्यांनी त्या दोघांकडे धाव घेतलेली. तशी कुणाल पियाच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. नाहीतर ओव्हर एक्साइटमेंटमध्ये उगाच तिला धक्का लागायला नको याची त्याने आधीच काळजी घेतली होती. पिया, स्नेहासुद्धा हळूच गेलीच. बोललो होतो ना, दोघे जातोय तिघे येऊ. सर्व बाजूला झाले तसे नाटकीपणे कुणाल बोलला. पिया, कॉंग्रॅच्युलेशन्स. स्नेहाने पियाला मिठी मारली. तिला विश नाही करणार का? कुणालने अपेक्षेने स्नेहाकडे बघितलं. बाकीसुद्धा चेहरा करूनच मानेनेच तिला त्याच्याशी बोलायला सांगत होते. बघू. स्नेहाने मानेला झटका दिला आणि पियाचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जाऊ लागली. तसे कुणाल पटकन स्नेहासमोर कान पकडून उभा राहिला. पाठोपाठ प्रथमेशने सुद्धा हजेरी लावलीच. ती त्याच्याशी सुद्धा अजून नीट बोलली नव्हती. स्नेहा, आता हा राग सोड, नाही तर माझा जावईसुद्धा चिडका होईल. नुकतेच रूममधून बाहेर आलेले गणेश काका बोलले तसे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. काका, तू बाहेर का आलास? केतन तिकडे उभा राहूनच ओरडला. तुमच्या सर्वांचा आवाज ऐकून येऊ नको का? आणि हे काय, माझं गिफ्ट कोणी खोलून बघितलं? सर्वांकडे रागीट नजर फिरवत गणेश काकांनी विचारलं. तसे सर्वांनी एक पाऊल मागे घेत मानवला पुढे केलं. मानव, तू? हसू लपवतच गणेश काका त्याला ओरडत होते. गणेशच्या बोलण्यावर सर्वांनी नकळत धमाल मूव्हीमधला तो सीन तिकडे क्रिएट केला आणि हसू लागले. प्रथमेश आणि कुणाल अजूनही तिकडेच स्नेहासमोर कान पकडून उभे होते. मला खाष्ट सासू नाही बनायचे, स्नेहाने तिचे दोन्ही हात लांब करतच सांगितलं. तसे दोघे हसतच पुढे झाले आणि तिला मिठी मारली. सॉरी, दोघांनी दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा माझ्यापासून काही लपवलं तर याद राख. तिने त्या दोघांना धमकी दिली. तसे दोघांनी माना डोलावल्या. बाकीची वानरसेनासुद्धा त्या मिठीत सामावली गेली आणि स्नेहा सर्वांच्या मधोमध अगदी सेफ उभी राहिली. तिकडेच काय उभे राहात? स्नेहा, जास्त वेळा एका जागी उभं राहू नकोस. पिया, तू सुद्धा. आजींनी सांगितलं तसे सर्वच आत आले. वानरसेनेमुळे इतका वेळ लांब असलेल्या कायाने स्नेहाला घट्ट मिठी मारली. कविताताई तर पुन्हा एकदा या सर्व भावंडाचं प्रेम बघून निशब्द झाल्या होत्या. आजी, काया मोहिनी, मावशी की काकी? माधुने विचारलं. इथे असेल तेव्हा काकी आणि माहेरी असेल तेव्हा मावशी, आजींनी सांगितलं. काया खाली बघून गालातच हसत होती. कविता यांच्या लग्नाचं बघायला हवं आता. ही शिकत होती म्हणून आम्ही थांबलो होतो. आता नाही थांबणार जास्त दिवस, आजींनी कडक शब्दात सांगितलं. प्रथमेश, रवी काकांना पण इथे बोलावून घे. संध्याकाळी एक घरच्या घरी पार्टी ठेवू, कुणालने सांगितलं. तसे प्रथमेशने मात्र मध्येच मान डोलावली होती, कारण हा आनंदाचा तेवढा दिवसच होता ना आता. हॉलमध्येच सर्वजण गप्पा मारत बसले होते. आज अगदी गप्पांना उधाण आलं होतं. थोड्याच वेळात सागरसुद्धा त्यांना येऊन जॉईन झाला होता. सर्व टेन्शन विसरून प्रत्येकजण या क्षणाचा आनंद घेत होता. खूप दिवसांनी सर्व असे मोकळेपणाने हसत होते. नाहीतर गणेश काकांचं ॲक्सिडेंट झालं तेव्हापासून तर हसण्याचं फक्त नाटकच चालू होतं, ते सुद्धा फक्त स्नेहाला दाखवण्यासाठी. गप्पा झाल्या तसं स्नेहा आणि पियाला त्यांच्या खोलीत आराम करायला पाठवलं. बाकीचे सुद्धा आपापल्या कामाला गेले होते. आता तिकडे फक्त प्रथमेश, कुणाल आणि आजी हे तिघेच उरले होते.
कुणाल, प्रथमेश. आजीने डोक्यावरचा पदर नीट करत त्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजी, तू काळजी करू नकोस, मी बघतो काय ते. तू आराम कर, दोघांना तुलाच खेळवायचं आहे. टेन्शन घेऊन आजारी पडशील, त्यापेक्षा तुझे योगा वाढव, म्हणजे जास्त फिट राहशील. कुणालने मूड थोडा फ्रेश करत बोलला. ए आजी, आता तर कुणाल दादा डॅड होणार, मग तर तो तुला अजिबातच वेळ देणार नाही. बघ, पुन्हा विचार कर, माझं प्रपोजल अजूनही तसंच आहे. कुणाल आजीपासून लांब बसलेला त्याच संधीचा फायदा घेत प्रथमेशने आजीच्या मांडीवर डोकं ठेवून तिकडे सोफ्यावर आडवा झाला. माझ्या म्हातारीची चेष्टा करतोस काय? त्याच्या दंडावर फटका मारतच आजी बोलत. तसं तो हसला. आज माफ केले मी तुला, कुणालसुद्धा नाटकी करत बोलला. मी फ्रेश व्हायला जातो, थोडा वेळ आराम करतो, कुणाल उठतच बोलला आणि तिकडून निघून गेला. खुश, असंच सांगायचं होतं ना? फ्रेश होऊन बेडवर झोपलेल्या पियाला मिठीत घेत कुणालने विचारलं. तिने मान हलवतच होकार दिला. काही वाटलं तर लगेच सांगत जा. मी कामासाठी बाहेर पडलो की तुला माहिती आहे माझ्या पटकन लक्षात येत नाही, पियाला तो समजावत बोलला. तसं तिने सुद्धा त्याला होकारच दिला होता. कुणाल आता थोडीशी भीती वाटायला लागली आहे. त्याच्या छातीवर डोकं ठेवूनच ती बोलू लागली होती. भीती? कसली भीती? तिच्या केसात हात फिरवत त्याने तिला विचारलं. तसं ती गप्प झाली. तो सुद्धा काही न बोलता तिला तसाच गोंजारत राहिला होता. दगदग करण्याची गरज नाही, थोडासा जरी त्रास झाला तरी ऑफिसला यायचं नाही, त्याने सांगितलं. तसं ती मिश्किल नजरेनेच त्याच्याकडे बघू लागली. त्याने नजरेनंच तिला काय म्हणून विचारलं, पण तिने नकारार्थी मान हलवली आणि डोळे बंद करून तशीच त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडली होती. बंद डोळ्याआड तिला 2 वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग पुन्हा जशाचा तसा आठवू लागला होता. ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी सुरू होती. सर्वच आनंदात होते. दिवाळी पार्टी म्हणजे बोनस आणि इन्क्रिमेंट दोन्ही मिळायचे आणि सोबतच ज्यांचं परफॉर्मन्स बेस्ट असायचं त्यांना खास भेटवस्तूसुद्धा मिळायच्याच. खूप मोठा कार्यक्रम असायचा तो. अगदी पूर्ण दिवस चालायचा. मोहिते ग्रुप मोठा होता, त्यामुळे प्रत्येक सेक्शनसाठी हा कार्यक्रम असायचा, जो 1-2 दिवस चालू असायचा. परफॉर्मन्स बेस्ट गिफ्ट हे मोहिते फॅमिलीमधले मेंबर्स स्वतः द्यायचे, त्यामुळे स्टाफ खूपच खुश असायचा. रवी काका म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी सुजाता सोडले तर बाकी सर्वच या कार्यक्रमाला हजर असायचे. आजची पार्टीसुद्धा तशीच चालू होती. आज कोणाला गिफ्ट मिळेल म्हणून सर्व एक्सायटेड होते. ज्यांच्या नावांचा अंदाज आधीच होता ते मोहिते कुटुंबाला भेटायला एक्सायटेड होते. ए पिया, तू सुद्धा खूप लवकर शिकतेस, तुला सुद्धा गिफ्ट मिळेल बघ यावर्षी, माया बोलली. पियाला ऑफिस जॉईन करून वर्ष झालेलं, पण तरीही ती मोहिते आहे हे राहुल सोडल्यास ऑफिसमध्ये कोणालाच माहिती नव्हतं. मायाच्या बोलण्यावर पियाने फक्त कसनूस हसली. नेमकं आजच तिचं आणि कुणालचं भांडण झालं होतं. याचसाठी ती तिला आठवलं. कुणाल, प्लीज ना, आत्ताशी मला फक्त 1च वर्ष झालं आहे, मी अजून तिकडे शिकते, पिया त्याला समजावत होती. पण तो काही केले ऐकायला तयारच नव्हता. राहुलला समजलं तरी तो शिकवतो आहे ना, मला काही ऐकायचं नाहीये. तू आज पिया मोहिते म्हणून स्टेजवर येणार आहेस, तो हट्टाने बोलला, पण ती नकार देत होती. शेवटी चिडूनच तो तिकडून निघून गेला होता. तो गेल्यावर तिने नाराजीनेच आवरलं आणि पार्टीला निघून गेली. इथे आल्यापासून तिने त्याला भेटून बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तो काही केल्या तिला भेटत नव्हता. त्याने तिच्याकडे बघितलंसुद्धा नव्हतं. दुधी रंगाच्या शिफॉन साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यात तिचा गोरा रंग तर अगदी साडीला मॅच होऊन जात होता. ती इतकी सुंदर दिसत होती की पार्टीला आल्यापासून तिच्याशी बोलायचा खूप जणांनी प्रयत्न केला होता. हे सर्व तिरक्या नजरेने बघत असलेल्या कुणालला अजूनच राग येत होता. राहुल स्टेजवर उभा राहून ज्यांना परफॉर्मन्स गिफ्ट मिळणार होतं त्यांची नावं वाचत होता. बेस्ट परफॉर्मन्स गिफ्ट फ्रॉम मार्केटिंग टीम गोज टू मोहन शर्मा. राहुलने माईकवरून सांगितलं तसं मोहन आनंदाने ते गिफ्ट घ्यायला पुढे गेला. आय वूड लाईक टू इन्व्हाइट माय वाईफ टू प्रेझेंट धिस अवॉर्ड. कुणाल उभा राहून हसतच बोलला. तसं एकच सन्नाटा झाला. त्याच्या बायकोला ऑफिस स्टाफमध्ये कोणीच बघितलं नव्हतं. कुणालच्या ऑफिसमध्ये पिया काम करत असली तरी ते नवरा बायको आहेत हे ऑफिसमध्ये माहीतच नव्हतं. ही गोष्ट मोहिते कुटुंबाला सुद्धा आता माहिती झाली होती. आधी तर ते त्याच्यावर खूप रागवले होते, पण पियाने त्याची बाजू मांडली तसे ते सर्वजण तयार झाले होते आणि म्हणूनच आज ते एकत्र असून सुद्धा एकत्र नव्हते. कुणालच्या अशा बोलण्याने ते सुद्धा शॉक झाले होते आणि मनातून खूप खुश सुद्धा.
पिया अजूनही अविश्वासाने त्याच्याकडे बघत होती. त्याने नजरेनेच तिला इशारा केला तसं तिने आजूबाजूला बघितलं. कोण असेल ग? कुणाल सरांची वाईफ. मोहिते कुटुंब बसलेलं तिकडे नजर टाकत माया बोलली. तसं पुन्हा एकदा पियाने कसनूज हसत तिच्याकडे बघितलं. पिया मॅम प्लीज. पिया तिकडे उभी होती. बघून राहुलने माईकवरून तिचं नाव घेतलं. तसं आता स्टाफसुद्धा तिच्याकडे शॉक होऊन बघू लागला. तिने पुन्हा सर्वांकडे बघून बॉक्स स्माईल दिली आणि एक एक पाऊल टाकत पुढे जाऊ लागली. सो लेट मी इंट्रोड्यूस हर, माय वाईफ पिया कुणाल मोहिते. तिच्या कमरेभोवती हात गुंफून त्याने पुन्हा एकदा सर्वांना तिची ओळख करून दिली. ती त्याच्याकडे बघतच होती. मला जे हवं तेच करतो. तुला बोललो होतो ना, आज तू मला माझी बायको म्हणून स्टेजवर हवीस. त्याने तिच्याकडे मिश्किल नजरेने बघत सांगितलं. तर तिला काय रिॲक्ट करावं ते कळतच नव्हतं. गिफ्ट देतेस ना? त्याने तिला पुन्हा चिडवत विचारलं. तेव्हा कुठे ती भानावर आली आणि त्याच्याकडे रागातच बघू लागली. कुणालचा फोन व्हायब्रेट झाला तसं त्याने त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपलेल्या पियाकडे बघितलं. झोपेतही तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आली होती. प्रेक्षकांनो, तुम्ही याच्या अगोदरचे भाग ऐकले असतील तर नक्कीच तुम्हाला ही स्टोरी जुनी काय आहे ते माहिती असेल, बरोबर ना? ऑफिस पार्टीतला तो किस्सा आठवताच तिला झोप लागली होती. तिला बेडवर नीट झोपवून तो बाल्कनीत फोन रिसीव्ह करायला गेला होता. तू थांब तिकडेच, मी आलोच, त्याने सांगितलं आणि फोन कट झाला. एकदा पियाकडे नजर टाकून तो हळूच रूमच्या बाहेर पडला होता. कशी वाटली कथा? मस्त ना? चला मग चॅनलला सबस्क्राईब करा.